नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल, ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे. तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याची डेट सुद्धा आलेली आहे. नेमकी बातमी काय आहे तर याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमकी आपल्या खात्यावर आता एप्रिलचा हप्ता कधीपासून जमा होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एकच विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. 11 एप्रिल 2025 ला महाराष्ट्र शासनाने विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचे संदर्भातील GR काढलेला आहे आणि या GR नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर एप्रिलचा हप्ता हा जमा होणार असल्याची या GR मध्ये म्हटले आहे की त्यामुळे 11 एप्रिल होऊन 4 दिवस झालेले आहे. मध्यंतरी सुट्ट्या आल्या आहे, त्यामुळे नेमका लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की आमच्या खात्यावर हा एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार. त्याचबरोबर दुसरे असे लाखो लाभार्थी आहेत की ज्यांना खात्यावर अजून डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हप्ते जमा झालेले नाही. त्यामुळे तेही लाभार्थी प्रतीक्षा करत आहे की आमच्या खात्यावर एप्रिलचा हप्ता हा कधी जमा होणार आहे. त्याचबरोबर मागील हप्ते कधी जमा होणार आहे. आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि मागचा जो काही GR होता त्या ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंतचे सगळे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील असं म्हटलेलं होतं. तरी पण अनेक लाभार्थ्यांच्या डीबीटी न झाल्यामुळे त्यांच्या खात्यांवर या योजनेचे पैसे हे जमा होऊ शकले नाही. त्यामुळे अजूनही जर आपलं डीबीटी झालेलं नसेल तर आपल्या अकाउंटला हे तहसील कार्यालयामध्ये जावं आणि आपलं डीबीटी करून घ्यावं व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तुम्हाला लगेच आपल्या खात्यांवर योजनेचे पैसे हे जमा होणार, अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. आता आपण बघूया की नेमकं एप्रिलचा हप्ता आपल्या खात्यांवर कधी जमा होणार आहे. आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि या ठिकाणी एप्रिलचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होणार आहे या संदर्भात विश्वसनीय सूत्रांनी आपल्या माहिती दिलेली आहे. खरं तर 11 एप्रिलच्या GR नुसार महाराष्ट्र शासनाने एप्रिल हप्त्याचा जो काही निधी आहे तर तो SBI कडे वर्ग केलेला आहे आणि SBI चे काम या ठिकाणी सुरू आहे. मध्यंतरी 4-5 दिवसाच्या सुट्ट्या आलेल्या आहे आणि या सुट्ट्या आता संपलेल्या आहे या आणि आजपासून वर्किंग डेला सुरुवात झालेली आहे. विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की येत्या 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. आता 10 दिवसात म्हणजेच की उरलेले जे 8-9 दिवस आहे, 10 दिवस आहेत ते काहीतरी खात्यांवर येणार आहे. तुमच्या खात्यांवर 25 तारखेपासून जमा होऊ शकतात, काहींच्या खात्यांवर 26 तारखेपासून जमा होऊ शकतात, काहीच्या 25 तारखेपासून होऊ शकतात. तर 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर निराधार योजनेचे पैसा जमा होऊ शकणार आहे. तर त्यामुळे जर आपण काळजी करत असाल, तर चिंता करत असाल तर आपली काळजी आता या ठिकाणी मिटलेली आहे आणि फक्त आपल्याला 7 ते 8 दिवसाची आता वाट बघावी लागणार आहे. 7 ते 8 दिवसांनी म्हणजेच की 30 तारखेपर्यंत आपल्या खात्यांवर या योजनेचा हा एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे. त्याचबरोबर जे लाभार्थी आहेत ते त्यांच्या खात्यांवर मागील पैसे जमा झालेले नाही, त्यांच्यावरही खात्यांवर उर्वरित पैशांचा एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे. अशा प्रकारे एक महत्त्वाची या संदर्भात आलेली. त्याचबरोबर लाभार्थ्यांचे अजून डीबीटी झाले नाही, कृपया करून डीबीटी करून घ्यावे व डीबीटीमुळे बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे हे अडकून पडलेले आहेत व तहसीलमध्ये गर्दी आहे. तरी आपण तत्काळ डीबीटी करून घ्या. बँकमध्ये गेलं तरी तुमच्या डीबीटी होऊ शकेल, परंतु तहसील किंवा बँक या दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाच ठिकाणी आपण डीबीटी करा. आपल्या खात्यांवर या योजनेचे पैसे हे तत्काळ जमा होऊन जातील. तर अशा प्रकारे एक आनंदाची बातमी आपण बघितलेली आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. धन्यवाद.